वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा। प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत। पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी। फोन नंबर 97 62 95 71 72। या प्रदर्शनाला आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील नदीवेश नाका परिसरात असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराच्या मागे आज सकाळी आप्पासाहेब हेरलगे हे शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असताना तेथे असणाऱ्या महावितरणाची वायर तुटून खाली पडली होती। त्याचा शॉक लागून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी DYSP समीर सिंह साळवे यांना निवेदन देण्यात आले। तसेच महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे। इचलकरंजी शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ असणाऱ्या शेतांमधून महावितरणाच्या 25 किवी ते 11 किवीच्या मोठमोठ्या तारा गेल्या आहेत। नदीवेश नाका परिसरात असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरालगत दरवेळेला पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येते, त्यामुळे लाईटचे खांब मोठ्या प्रमाणात वाकले आहेत व वायरी तुटल्या आहेत। याकडे वारंवार महावितरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे। स्वामी समर्थ मंदिराच्या मागील बाजूस महावितरणाची मेन लाईन या ठिकाणाहून गेली आहे। त्या ठिकाणी आप्पासाहेब हेरलगे यांची शेती आहे। ते आज शेतामध्ये कामासाठी बैलगाडी घेऊन जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये महावितरणाची वायर तुटून खाली पडली होती। त्या वायरीचा शॉक आप्पासाहेब हेरलगे यांना लागला व ते जागीच कोसळले। तिथे असणाऱ्या अन्य शेतकरी व त्यांच्या मुलाने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। तेथील शेतकऱ्यांनी शेतातून ज्या वायरी लोंबत आहेत, डांब वाकले आहेत व तुटले आहेत, त्या रिपेरी कराव्यात असे वारंवार निवेदन महावितरणाला दिले आहे, पण याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे। आज एका शेतकऱ्याला शॉक लागून त्याच्या जीवावर बेतले आहे। सध्या आप्पासाहेब हेरलगे हे जीवन मरणाशी झुंज देत आहेत। शेतामधून महावितरणाच्या वायरी गेल्या आहेत। त्याच्या अगोदर शेतकरी व गायी, म्हशी, शेळ्या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। याकडे मात्र महावितरण दुर्लक्ष करत आहे। आप्पासाहेब हेरलगे यांना न्याय मिळावा यासाठी तेथील संतप्त शेतकऱ्यांनी आज DYSP समीर सिंह साळवे यांना निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे। जर कारवाई केली नाही तर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। या निवेदन देताना भागातील शेतकरी प्रमोद बचाटे, आकाश माने, आनंदा कचरे, नितीन ऋषभ हेरलगे, अजिंक्य कनसे, सुरेश मिठारी, विजय बोदगे, दत्ता डावरे आदी शेतकरी उपस्थित होते। आज सकाळी आपल्या भागात एक दुर्घटना घडली। आपल्या नदीवेश भागातील शेतकरी आप्पासाहेब अण्णासाहेब हेरलगे तात्या ते आज सकाळी शेतात काम करत असताना, वैरण कापत असताना त्यांना विद्युत वायरचा झटका लागला आणि ते जागेवर कोसळले। त्यांच्यावर आता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। त्यांची परिस्थिती ही आता चिंताजनक आहे। आज आम्ही सर्व भागातील शेतकरी आणि नागरिक आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आलो होतो। त्याचं कारण असं की महावितरण कंपनीच्या ढोबळ कारभारामुळे महावितरण कंपनीने गेले कित्येक वर्ष त्यांच्या शेतातून गेलेला पूल हा रिपेरी केला नाही। पडलेल्या अवस्थेत, वाकलेल्या अवस्थेत आहे। तशीच वायर ती वाकून असं पडलेली आहे, लोंबत आहे। त्या वायरीच्या धक्क्याने झटका त्यांना जोरात बसला आणि ते जमिनीवर कोसळले। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। आज त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि हे बघितलं आम्ही जागेवर परिस्थितीची माहिती घेतली असता की MSCBनं आजपर्यंत तिथली ती वायर पण दुरुस्त केलेली नाही आहे। त्याचबरोबर तो पोलही दुरुस्त केलेला नाही आहे। कित्येक वर्ष पाणी येऊन गेल्यानंतर त्यांनी ते रिपेरी केलेलं नाही आहे। आज हे सगळं बघून आम्ही सर्व शेतकरी एकत्र झालो आणि आज पोलीस स्टेशनला आम्ही एक निवेदन दिलं आहे की MSCBच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर ज्यांनी ते काम न करता असंच ते सोडलेले आहेत त्या वायरी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही त्यांच्यावर आज हे करतोय, दाखल करतोय।
आज ह्या ठिकाणी आमच्यासारखे शेतकरी, आमच्या भागातली हेरले तात्यांच्यासारखे शेतकरी शेतात काम करत असताना त्यांना प्रत्येकाला ह्या सगळ्या अडचणीतून जावं लागतं आहे. आमची एकच कळकळीची विनंती आहे, लाईट बिलचं बिल जसं रोकटोक घेते, जर लाईट बिल भरलं नाही तर जागेवर लाईट तुम्ही कट करतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी सर्व्हिस ही या शेतकऱ्यांना द्यावी ही या ठिकाणी मी विनंती करतो. जर या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई जर नाही झाली आणि हेरलगे परिवाराला जर या कुटुंबाला जर मदत नाही मिळाली तर आम्ही सर्व भागातील नागरिक व त्या भागातील सर्व शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, हे या ठिकाणी मी सांगतो. गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपरमार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपरमार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटरपर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 3 बत्ती रोड. संपर्क 92 97 97 50 00.